राम राम मंडळी। तर आज आपण मूलांक 2 बघू। तर मूलांक 2 हा मूनशी रूल करतो, मूनशी गवन करतो, चंद्र हा त्याचा राशी स्वामी आहे। तर मूलांक 2 मध्ये कुठकुठले नंबर येतात त्यामध्ये 2, 11, 20, 29 हे नंबर येतात। तर त्यामध्ये 2 जो आहे हा मध्यम आहे, ऍव्हरेज आहे। नंबर 2 वाले जे असतात ते पीसफुल असतात, त्यांना आयुष्यामध्ये शांतता हवी असते, एकांत हवा असतो। त्याचबरोबर नंबर 2 वाले हे ते म्हणतात ना, अपने ही खुद की ही जिंदगी में ख्यालों में खोने वाले लोक म्हणजे नंबर 2। त्यांना त्यांची वेगळी दुनिया असते, त्यांच्या दुनियेमध्ये ते छान रमलेले असतात, म्हणून हे लोक खूप शांत असतात। यांच्यामध्ये एक क्वालिटी बघायला मिळते, हे लोक कोणाच्या आर्ग्युमेंटमध्ये, वादविवादामध्ये, भांडणामध्ये उगाच पडत नाही आणि यांना अजिबात वाद घालणं, कोणाशी आर्ग्युमेंट करणं किंवा अग्रेसिव्ह नेचर यांचं अजिबात नाही आहे। हे लोक आपल्या आयुष्यात खूप मस्त असतात, बढिया असतात। तसेच नंबर 2 जो आहे 11, यामध्ये 1-1 ही सूर्याची क्वालिटी आहे। या लोकांमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स जबरदस्त असतो, त्यासोबतच हे लोक प्रॅक्टिकल असतात आणि इमोशनल पण असतात, कारण 1-1 नंबर 2 होतो। तसेच 11 वाले जे लोक आहेत हे खूप बॅलन्स असतात, प्रॅक्टिकल असतात, इमोशनल असतात, आपल्या लाईफचे डिसिजन स्वतः घेतात, त्यामुळे हा जो नंबर आहे बेस्ट आहे। तसेच 20 मध्ये 2 जो येतो हा आहे चंद्र आणि 0 जो येतो तो आहे केतू, त्यामुळे हे जे लोक आहेत आध्यात्मिक असतात, देवावर यांची श्रद्धा असते। त्यासोबतच हे लोक खूप पुढे असतात, म्हणजे साम सदाशिववाले लोक असतात। नंबर 20 या लोकांनी जर देवावर जो त्यांचा विश्वास आहे तो जर त्यांनी कमी केला किंवा ते स्वतः स्वार्थी जर झाले, स्वतःचाच विचार केला, तर यांच्यावर देवाची कृपा राहणार नाही। म्हणून या लोकांनी जे आपलं काम चालू आहे आध्यात्मिक आहे, त्यामुळे त्यांनी देवाच्या चरणामध्ये नेहमी राहावे, देवाची सेवा करावी। तर 20 वाल्यांनी सेल्फिश होऊ नका, कारण तुम्हाला कोणाचाच आधार नाही आहे, तुम्हाला फक्त देवाचा आधार आहे। जर तुम्ही सेल्फिश झाले तर तुमची वाट लागलेली आहे, देव पण तुम्हाला मदत करणार नाही। तर सेकंड आहे 29 नंबर वाले जे लोक असतात, नंबर 2 हा मून आहे, तर 9 जो आहे तो मंगल आहे, त्यामुळे या लोकांची जी एनर्जी आहे कधीच बॅलन्स नसते। या लोकांचं एज्युकेशन असो किंवा बालपण असो, यांचं रिलेशनशिप असो, यांचं करिअर, फायनान्स काहीही असो, मॅरिड लाईफ का असो, मॅरिड लाईफ तर या लोकांची तर बापरे जबरदस्त, म्हणजे खूप डिस्टर्ब राहते आणि यांचे रिलेशन टिकत नाही। हे लोक जे आहे अग्रेसिव्ह नेचरचे आहे, आर्ग्युमेंट करणं, वादविवाद करणं, लोकांना